समाजवादी पार्टीत सायकल चिन्हासाठी सुरू असलेला संघर्ष टोकाला पोहोचलाय। अखिलेश यादव आता थेट समर्थक आमदारांचं प्रतिज्ञापत्रच निवडणूक आयोगासमोर सादर करणार असल्याची माहिती रामगोपाल यादव यांनी दिली आहे। समाजवादी पार्टीच्या विधानसभेच्या 229 आमदारांपैकी तब्बल 212 आमदारांनी तर विधान परिषदेच्या 68 पैकी 56 आमदारांनी आपलं प्रतिज्ञापत्र अखिलेश यादव यांच्याकडे सुपूर्द केलंय। तसंच सपाच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश अखिलेश यांनी दिलेले आहेत। त्यामुळे सायकल चिन्ह मिळवण्यासाठी अखिलेश यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। मात्र निवडणूक आयोगाने योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सर्व लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे। प्रथमच एक कॅप्टन एका जनरलचा पराभव करेल असं वक्तव्य केलंय पंजाब काँग्रेस अध्यक्ष जनरल जे सिंग यांनी। पटियाला शहर मतदारसंघातून जनरल जे सिंह शिरोमणी अकाली दलाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। त्यांनी निवडणूक लढल्यास त्यांची लढत ही थेट पंजाब काँग्रेस अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी होईल। मात्र या संदर्भातली अधिकृत घोषणा अजून शिरोमणी अकाली दलानं केलेली नाहीये। कॅप्टन अमरिंदर यांनी अजून पटियालातून निवडणूक हारलेली नाहीये आणि त्यामुळे जनरल सिंग मैदानात उतरले हे जनरल साहेबांसाठी मोठं आव्हान असणार आहे। बीजेपी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज आणि उद्या दिल्लीमधल्या एनडीएमसी कन्व्हेन्शनल केंद्रामध्ये होती आहे आणि या कार्यकारिणीमध्ये 350 सदस्य सहभागी होणार आहेत। या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 5 राज्यांमधल्या निवडणुका आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। याशिवाय 2 प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नोटबंदीवर भर दिला जाईल, तसंच सर्जिकल स्ट्राईक संदर्भात चर्चा केली जाईल। शेतकरी आणि कृषी संदर्भात सरकारच्या योजनांचा पाढा या कार्यकारिणीमध्ये वाचला जाईल। अल्पवयीन पत्नीसोबत शरीर संबंध ठेवणं हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। महिला आणि बालविकास मंत्रालयाला याबाबत 4 महिन्यांमध्ये निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत। अल्पवयीन मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत असलेल्या 2 वेगवेगळ्या कायद्यांमधला विरोधाभास दूर करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने हे आदेश दिलेत। याचिकाकर्ते सरकारच्या निर्णयावर समाधानी नसल्यास पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकतात असंही कोर्टाने म्हटलंय। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या राजुरा तांडामधल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या 35 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। शाळेतल्या खिचडी खाऊन ही विषबाधा झाली आहे। विद्यार्थ्यांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद सत्र न्यायालयाने 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 5,000चा दंड ठोठावलेला आहे। 2012 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यामध्ये घुसखोरी करणं, शासकीय कामामध्ये अडथळा आणणं आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झालेला आहे। सत्तेत सहभागी असूनही मित्रपक्ष भाजपवर टीकेची झोड उडवणाऱ्या शिवसेनेवर नागपूर तरुण भारतमधून तोफ डागण्यात आली आहे। नागपूर तरुण भारतच्या उसने अवसान या नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेला ठोकून काढण्यात आलंय। भाजपवर शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा असा सल्ला शिवसेनेला देण्यात आलाय। सत्ताही सोडायची नाही आणि सतत टीकेचा सूरही सुरू ठेवायचा असा या अर्धनारी नटेश्वराचा प्रयोग चाललाय असा भडीमार तरुण भारतने केलाय। दरम्यान तरुण भारत कोण वाचतं, आम्ही त्यांना अजिबात किंमत देत नाही असा प्रतिटोला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावलाय। उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता कुणाला साडी घालायला लावेल ते चित्र स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर त्यांनी दिलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मनसेने जोरदार हल्लाबोल केलाय। ठाण्यामध्ये विविध विकास कामांचं उद्धव ठाकरे लोकार्पण करणार आहेत। मात्र या कार्यक्रमावर मनसेने तोंडसुख घेतलंय। गेली 5 वर्ष उद्धव ठाकरेंना ठाणे आठवलं नाही, निवडणूक आली की त्यांना ठाणे दिसतं अशा शब्दांमध्ये मनसेने जोरदार टीका केली आहे। मनसेची नाशिकमधली विकास कामं आणि ठाण्यामधली सेनेची फुटकळ कामं समोरासमोर ठेवा म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होईल असा टोला मनसेने लगावलाय। अण्णा हजारे यांनी सहकारी साखर कारखान्यात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे का याची विचारणा केली आणि त्यावर नाही असं अण्णांच्या वकिलांनी सांगितल्यावर पहिले तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा असे आदेश कोर्टानं दिलेले आहे। पुढील सुनावणी 13 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेली आहे।
बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय। विनोद सापळे यांना गुरुवारी एक फोन आला आणि या फोनवरील व्यक्तीने आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचं सांगितलं। जुन्या एटीएम कार्डऐवजी नवे कार्ड पाहिजे असल्यास जुन्या कार्डवरच्या मागची पुढची सगळी माहिती द्या असं या व्यक्तीने फोनवरून सापळे यांना सांगितलं। नवीन एटीएमसाठी सापळे यांनी सगळी माहिती या व्यक्तीला दिली। मात्र यानंतर काही वेळातच सापळे यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर येऊ लागले। त्यांच्या खात्यातून थोडे नव्हे तर तब्बल 98,000 रुपये काढून घेण्यात आले। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका असं आवाहन आम्ही करतोय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातल्या विहिरगाव रेल्वे स्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्यानं मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। हे डबे थेट रेल्वे रुळांवर पसरले असल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। उत्तर दक्षिण जोडणाऱ्या या रेल्वे मार्गावरून सुमारे 60 प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या ये-जा करत असतात। या सर्व गाड्या चंद्रपूर बल्लाळा रेल्वे स्थानक टाळून माजरी रेल्वे स्थानक मार्गे दक्षिणेकडे वळवण्यात आल्या आहेत। भाग्यनगर एक्सप्रेस, तेलंगणा एक्सप्रेससह 5 गाड्या रद्द करण्यात आल्या। अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान हा अपघात रेल्वे रुळाला तडे गेल्यानं उद्भवला असावा अशी प्राथमिक माहिती मिळतेय। रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी आणि पसरलेले डबे रुळावरून दूर सारण्यासाठी क्रेन आणि जेसीबीची मदत घेतली जाते। शिर्डीमधल्या संगमनेर तालुक्यामध्ये अकलापूर शिवारात एक नर बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळला। सकाळी शेतातला पंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना या बिबट्याचा मृतदेह आढळून आला। या शेतकऱ्यांनी तातडीनं याबाबतची माहिती वन विभागाला दिली आणि त्यानंतर वन विभागाचे अधिकारी सुजाता टेमरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचं शव कोठे बुद्रुक इथल्या नर्सरीत नेलं आणि तिथे त्याचं शवविच्छेदन केलं जाणार आहे। हा नर बिबट्या 3 वर्षांचा असून पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा अंत झाल्यामुळे वन्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली। पवई तलावामध्ये हाऊसबोट उलटून झालेल्या अपघातात 3 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई महापालिकेनं या तलावामध्ये बोटिंग करण्यासाठी मासेमारी करण्यासाठी मनाई केली आहे। तरी तलावामध्ये जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशवा या व्यक्तीनं महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचा कर्मचारी इम्रान शेख याला बेदम मारहाण केली आणि ही सर्व मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली। बंगळुरूमध्ये तरुणी विनयभंगाची घटना ताजी असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सुद्धा महिला असुरक्षितच असल्याची घटना समोर आली आहे। महालक्ष्मी रेसकोर्स परिसरामध्ये एका तरुणीवर हल्ला करण्यात आला। अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं हा हल्ला केला। ही तरुणी ऑफिसवरून घरी परतत असताना हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली। घटनेनंतर हल्लेखोर फरार झालाय। एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पीडित तरुणीला उपचारासाठी नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। चिलीमध्ये हॅम्बॅक व्हेलचं रेस्क्यू करण्यात आलं। व्हेल एका जाळ्यात अडकल्यामुळे अडचणीत आला होता। एका कुटुंबियांनी त्याची सुटका केली। पाण्यामध्ये उडी मारून जाळं कापून व्हेल माशाची सुटका करण्यात आली। जर्मनीमध्ये सध्या पूर आणि बर्फवृष्टीचा कहर माजलाय। जर्मनीच्या विझमार शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर म्युनिचमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होतीये। लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। चीनमध्ये धुक्याचं साम्राज्य झाले। राजधानी बीजिंगसह उत्तरेतल्या अनेक भागांमध्ये धुकं पसरलंय। हेबई भागामध्ये धुक्यामुळे ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय। अनेक हायवे सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहेत। चीनमध्ये जिंग्यू कोळसा खाणीमध्ये फसलेल्या मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। हेनान भागात असलेल्या या खाणीत गॅस लीक झाल्यामुळे 5 मजुरांचा मृत्यू झाला तर अद्याप 7 जण खाणीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होतीये। खाणीमधल्या सुरक्षेचा विचार न करता परवानगी दिल्याबद्दल एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। चीनमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। हॉर्बिन शहरात जवळपास 400 लोकांनी थंड हवामान असूनही स्विमिंग पूलमधल्या थंडगार पाण्यामध्ये शर्यत लावली। या शर्यतीमध्ये पुरुषांसोबत महिलांनीही भाग घेतला होता। चीनबरोबरच अमेरिकेत सुद्धा जोरदार बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। कॅलिफोर्नियाच्या सिएरामध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक गाड्या रस्त्यावरच अडकलेल्या आहेत। तर डेन्व्हरमध्ये बेघर झालेल्या लोकांना सर्दीपासून वाचवण्यासाठी
गोधड्यांचं वाटप करण्यात आलं तर तंबूही बांधण्यात आले. सिरियाच्या लताकियामध्ये एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. बॉम्बस्फोट झालेला हा भाग खूपच वर्दळीचा होता. तसंच रशिया सैन्याचा बेस कॅम्पही याच भागात आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेनं घेतलेली नाही. तुर्कस्तानच्या लझनी शहरामध्ये अतिरेकी आणि पोलिसांमध्ये लढाई झाली. चेकिंगच्या दरम्यान पोलिसांनी एका गाडीला रोखलं, मात्र गाडीमध्ये असलेल्या अतिरेक्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या आणि गाडीलाही बॉम्बनं उडवलं. या हल्ल्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हल्ल्याचा संशय कुर्दिश वर्कर पार्टीवर घेतला जातोय. पेरूची राजधानी लिमामध्ये टोल टॅक्समध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ ट्रक चालकांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान पोलीस आणि ट्रक चालकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ट्रक चालकांनी रस्ता जाम केला आणि त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. कोस्टारिकामधल्या सेन होजेमध्ये ज्वालामुखीमुळे झालेली राख आणि धुरामुळे अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागलेल्या आहेत. ज्वालामुखीमधून निघालेली राख ही जवळपास 50 किलोमीटर भागामध्ये पसरली, ज्यामध्ये एअरपोर्टचा भागही येतोय. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालंय. ते 66 वर्षांचे होते. भारदस्त आवाज, जबरदस्त संवाद फेक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरस अभिनय कौशल्य यामुळे ओम पुरी यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मराठी नाटक घाशीराम कोतवालवर आधारित सिनेमातून ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनेत्री विद्या बालन लवकरच आगामी बेगम जान या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातला तिचा फर्स्ट लुक रिव्हील झालेला आहे. विद्यासोबत या फोटोमध्ये गौहर खान देखील दिसणार आहे. महान कवी साहिर लुधियानवी यांच्यावर आधारित सिनेमात अभिनेत्री प्रियांका चोप्रा काम करणार असल्याची सध्या चर्चा रंगतेय. संजय लीला भन्साळी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.